आईशिवाय आयुष्य आणि आईशिवाय माहेर ह्या दोन्ही संकल्पना अस्तित्वात असू शकत नाही. जोपर्यंत आई आहे, तोपर्यंतच सगळं काही आहे. बरोबर ना? आजची सगळी कामं म्हणजे फक्त आणि फक्त दिवसभर असाच रटाळवाणा घालवलेला कार्यक्रम. असंच आयुष्य आहे आणि आज आता आपल्याला तेच जगायचंय. हे इतकं माहीत असलं, की आयुष्य खूप सोपं जातं. घरातली छोटी-मोठी कामं आवरली आणि आज फक्त स्वतःसाठी वेळ द्यायचा असं ठरवलं होतं. आवाजही वेगळा येईल, कारण आज वेगळीच शांतता मनातही होती आणि आवाजातही. सगळी कामं आवरली, देवासमोर सगळं व्यवस्थित पूजा वगैरे केली आणि मग काय निवांत. माझी झाडं, मी, माझे विचार बस एवढंच. सगळं आवरलं आणि निघाले. पटकन बाहेर फिरायला जावं म्हटलं, पण नंतर लक्षात आलं, की मी सगळी झाडं बाहेर ठेवली आहेत. पाऊस वगैरे आला तर काय करायचं? मग ती झाडं आतमध्ये आणून ठेवली. बाकीचीही मग कामं लगबगीने आवरायला घेतली आणि त्यात वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. असंच असतं आपलं आयुष्य. न सांगता पटापट घडामोडी घडणारच. पुनर्मिलाम नवदिने. भेटूयात.